बालविकास प्रकल्प सिंधुदुर्ग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती होणार आहे। टोटल 11 पदं इथं भरली जाणार आहे, म्हणजेच 11 अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथं भरली जाणार आहे। संपूर्णपणे मी इथं जाहिरात समजून सांगतोय, अर्जाचा नमुना आपल्या हाती लागलेला आहे, तो कसा भरायचा ते पण सांगतोय, कोणत्या पत्त्यावरती पाठवायचा त्याबाबत आपण सगळ्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। तर चला तर बघूया डिटेलमध्ये। ही तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे। तर ही जी काय 11 पदं असणार आहेत त्यासाठी शहराचं नाव काय असणार आहे आणि ते बघू शकतात की अंगणवाडी नाव दिलेलं आहे। जसं की देवगड जर आपण शहराचं नाव घेतलं तर मदतनीस एक इथे पाहिजे, एक पाहिजे आनंदवाडीसाठी आणि एक दोन पाहिजे तारा मुंबरीसाठी। ओके, तर अशा ठिकाणी अंगणवाडीचे गावं असणार आहे। आता जे विद्यार्थी ज्या गावावरून अप्लाय करताय, जे काही शहर असेल, ज्याच्या ज्या काय ग्रामपंचायत असतील, जे काय अंगणवाडी केंद्र असेल तिथून अप्लाय करताय रहिवासी आहेत, त्यांनी इथे आपले अंगणवाडी केंद्र इथे चेक करायचे। टोटल 11 पदं इथे भरली जाणार आहे। ओके, पदाचं नाव तुमचं अंगणवाडी मदतनीस असणार आहे। 7,500 वेतन असणार आहे। कमीत कमी शिक्षण 12वी पास पाहिजे, तुमचं D.Ed झालंय, B.Ed झालंय, पदव्युत्तरात MSc झालंय, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात। स्थानिक रहिवासी 8 पाहिजे। आता ते कसं प्रूव्ह केलं जातं, तुमच्या रहिवासी प्रमाणपत्रावरती प्रूव्ह केलं जातं। 18 ते 35 वर्ष ही तुमची वयोमर्यादा असणार आहे। जे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षांपर्यंत हा फॉर्म इथे तुम्ही भरू शकतात। लहान कुटुंब असाल त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आपल्याला। भाषेचं ज्ञान, मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक आहे। विधवा उमेदवार असतील तर विधवा उमेदवारासाठी आपलं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र ते इथे जोडून द्यायचं आहे। बदली झाली असेल त्याचं सुद्धा इथे प्रमाणपत्र जोडायचं आहे। काही तुम्हाला अनुभव असेल, अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केलेलं आहे, त्याचं सुद्धा इथे तुम्ही कागदपत्र जोडू शकतात। फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले आहेत 20 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख इथे बघू शकतात की 6 मार्च 2025 असणार आहे। 6 मार्च 2025च्या 5:45 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज तिथे नेऊन देऊ शकता। तर पोस्टाने कुरिअर केलेले अर्ज इथे स्वीकारले जाणार नाहीये। मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून सांगायचं राहिलं की जे काही रत्नागिरीचे व्हिडिओ मी बनवली होती त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की पोस्टानं कुरिअर करू शकतात। तर इथे दिलेलं आहे की पोस्टाने कुरिअर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीये। प्रत्यक्षात तुम्हाला कार्यालयात अर्ज तिथे घेऊन जायचे आणि तिथे फॉर्म भरून तुम्हाला इथे सबमिट करायचे। कोणत्या पत्त्यावरती अर्ज इथे द्यायचा तर बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी या पत्त्यावरती तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन स्वतः जाऊन तिथे ॲप्लिकेशन इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे। ओके, तर हे सगळं त्यांनी दिलेलं आहे। तर मेरिट लिस्ट लागते, तर मेरिट लिस्ट आपले जे काही मार्क्स पडलेले आहेत, 12वीमध्ये पडले आहेत, ग्रॅज्युएशनमध्ये पडलेले आहेत, त्या बेसिसवरती इथे तुम्हाला मेरिट लिस्ट इथे लागली जाते। ओके, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया दिलेली आहे। जसं की बघू शकता की 100पैकी 75 हे तुमचे फक्त शिक्षणाचे मार्क इथे कॅल्क्युलेट केले जातात आणि अतिरिक्त 25 गुण आहेत। जसं की विधवा अनाथ असेल तर त्यापैकी 10 गुण आहेत, अनुसूचित जाती जमाती असेल त्यासाठी 10 गुण आहेत, असे या ठिकाणी सॉर्टिंग केलेलं आहे। ओके, तर अर्जाचा नमुना जो की मी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सांगितला होता तोच सेम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सांगितलेला आहे। सगळी प्रोसेस सेम राहणार आहे। अर्ज हा भरून द्यायचा आहे। अर्जाची हे मी आता या ठिकाणी समजून सांगत नाही, परंतु तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचा जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे, काय काय कागदपत्र जोडायचे, सविस्तर माहिती मी तिथं त्या ठिकाणी दिलेली आहे। कोणतीही अडचण असेल तर व्हिडिओ सेक्शनच्या खाली तुम्ही नक्की इथं कमेंट करू शकतात। सगळे प्रोफॉर्मा सगळे कागदपत्र इथे त्यांनी इथे नमुन्यामध्ये दिलेले आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी संपूर्ण जाहिरात समजून सांगितलेली। शेवटची तारीख 6 मार्च 2025च्या 5:45 वाजेपर्यंत ॲप्लिकेशन तिथे ॲक्सेप्ट केले जाते। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। सगळीकडे या ठिकाणी फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।